नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या विविधा या यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, आज आपण चाललोय नाशिक येथील गंगापूर रोडवरील गोदावरीच्या काठी असलेल्या व्यंकटेश बालाजी मंदिर आणि शेजारीच असलेल्या सोमेश्वर धबधबा येथे। नाशिकच्या CBS म्हणजेच सेंट्रल बस स्टँडपासून हे ठिकाण साधारणतः 8 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे आणि नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर जर आलात तर तिथून साधारणतः 20 किलोमीटर अंतरावर ही दोन्ही ठिकाणं आहेत। शंकराचार्य न्यास नाशिक व्यंकटेश बालाजी मंदिराचे बांधकाम 2003 मध्ये सुरू झाले आणि 4 ऑगस्ट 2006 मध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला। मुख्य प्रवेशद्वारातून आत गेलं की डाव्या हाताला छोटं गणपती मंदिर आहे। मुख्य मंदिराच्या बाजूलाच आहे श्री पद्मावती देवीचे मंदिर। बालाजी मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच दिसतो उंच असा ध्वजस्तंभ। नाशिककरांच्या आकर्षणाचे स्थान असलेल्या या मंदिरात वर्षभर अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन होत असते। अश्विन महिन्यात येणारा नवरात्रोत्सव, बालाजी विवाह, अक्षय तृतीयेला सामूहिक प्रार्थना, भजन, कीर्तन, शास्त्रीय संगीत आणि सगळ्यात मोठे आकर्षण म्हणजे त्रिपुरी पौर्णिमेला होणारा दीपोत्सव। मंदिरातील मूर्ती तिरुपती बालाजी मंदिरातील मूर्तीची प्रतिकृती आहे। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूलाच आहे मोरोपंत पिंगळे गोशाळा प्रकल्प। या प्रकल्पातील तयार होणारी उत्पादने मंदिरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत। हा आहे बालाजी मंदिर येथील त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी होणारा लोकप्रिय दीपोत्सव।
आता आपण चाललोय शेजारीच असलेल्या सोमेश्वर धबधब्याकडे। नुकताच पावसाळा संपून ऑक्टोबर हीट सुरू झाली आहे। नदीला पाणी कमी असल्याने या पायऱ्या उतरून धबधब्याच्या अगदी जवळ जाता येतं। आत्ता जरी खडकाळ जमीन आणि हा छोटा पूल दिसत असला तरी जेव्हा पावसाळ्यात गोदावरी नदीला पूर येतो तेव्हा हा पूर्ण परिसर अशा पद्धतीने पाण्याखाली असतो। पाणी चहूबाजूनी ओसंडून वाहत असते आणि ते दृश्य पाहण्यासाठी नाशिककर मोठ्या संख्येने गर्दी करतात।